विरोधी पक्ष म्हणून आपल्याला पुढेही जोमानं काम करायचंय, कुणीही संभ्रमामध्ये राहू नका, पक्षवाढीसाठी काम करा. बैठकीत शरद पवारांनी सूचना दिल्याची सूत्रांची माहिती. सत्तेमध्ये जाण्याच्या चर्चेदरम्यान पवारांचं मोठं विधान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. पुणे मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनाचं फडणवीसांकडून निमंत्रण. सूत्रांची माहिती. याच महिन्यात उद्घाटन होण्याची शक्यता. ठाकरेंच्या शिवसेनेचं नाशिकमध्ये खड्ड्यांविरोधात आंदोलन. नाशिक महापालिकेवर संजय राऊतांच्या नेतृत्वात जनआक्रोश मोर्चा. खड्ड्यांमुळे 7 मृत्यू झाल्यानं मोर्चामध्ये प्रतिकात्मक यमराज आणि रेडा सहभागी. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे खड्डेमय रस्त्यांचा आढावा घेणार. थोड्याच वेळात व्हीसीद्वारे बैठक. राज्यातील सर्व महानगरपालिका आयुक्तांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराचा जामनेर पॅटर्न आणलाय. रस्त्यांची कामं कुंभमेळ्यासाठी करताय की कमिशनसाठी? संजय राऊतांचा फडणवीसांसह गिरीश महाजनांवर हल्लाबोल. रायगडच्या कोंदिवडेतील खड्ड्यांचा व्हिडिओ बनवणाऱ्या विद्यार्थिनींनी घेतली राज ठाकरेंची भेट. राज ठाकरेंकडून विद्यार्थिनींचा सत्कार. खड्ड्यांच्या रीलनंतर प्रशासनानं खड्डे बुजवल्यानं कौतुक. रोहित पवारांसह पवारांच्या राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या भेटीला. एसआर प्रक्रियेसाठी वेळ वाढवून द्यावा अशी प्रमुख मागणी. बिहारमध्ये जे झालं ते महाराष्ट्रामध्ये होण्याची भीती व्यक्त. महायुतीमधील महामंडळ वाटपाचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता. या आठवड्यामध्ये महायुतीच्या समन्वय समितीची बैठक. सप्टेंबरमध्ये महामंडळ वाटप होण्याची शक्यता. महाजनांच्या जावयानं दुसऱ्या कंपनीच्या नावावर कुंभमेळ्याचं कंत्राट मिळवलं. संजय राऊतांचा आरोप. तर राऊतांना काय बडबड करायची ती करू द्या, गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर. यूजीसी नेटच्या 3 विषयांची परीक्षा 9 आणि 10 सप्टेंबरला पुन्हा होणार. इंग्रजी, कॉमर्स आणि सोशिओलॉजी विषयांची पुनर्परीक्षा. प्रश्नपत्रिकांमधील अनेक चुकांमुळे पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय. पोलिसांना भर चौकामध्ये जाब विचारणाऱ्या भंडाऱ्याच्या वाघिणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल. चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर आंदोलक विद्यार्थिनी पोलिसांवर संतापल्याचा व्हिडिओ समोर. गोल्डन नेस्ट परिसरामध्ये मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळला. सुदैवाने एक स्कूल बस अवघ्या काही सेकंदांनी पुढे गेल्यानं मोठा अनर्थ टळला. उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरामध्ये विजेचा शॉक लागल्यामुळे अफवा पसरल्याने चेंगराचेंगरी. दुर्घटनेमध्ये 13हून अधिक भाविक जखमी. महाकालेश्वर मंदिराच्या 3ऱ्या मजल्यावरील दर्शन रांगेमधला प्रकार. राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता असल्याचा आरोप. मालमत्तेबाबत गंभीर आरोप होते तर तुम्ही चौकशी का केली नाही? सर्वोच्च न्यायालयानं ईडी सीबीआयला फटकारलं. अलाहाबाद हायकोर्टाच्या कार्यवाहीला सुप्रीम कोर्टाची स्थगिती.